हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. ताई कशी आहेस? कशी आहेस? मी ठीक आहे. बरं झालं तू आलीस. ये. तू मला आधी हे सांग की बाबांच्या ऍक्सिडेंटच्या केसचं काय झालं? पुरावे हातात आल्या आल्याच नष्ट होतात. तू डॉक्टरांना सगळं सांगून ठेवलेस ना? हो केलाय मी त्याला फोन आणि त्याला हेही सांगितलंय की तुझी डॉक्टरी न दाखवण्याचे पैसे मिळणार आहेत तुला. तुझी हिम्मत कशी झाली इथे येण्याची? अपूर्व अपूर्व मी ते आईंना विचारूनच. बस आता काहीच नाही बोलायचं. अपूर्व अपूर्व माझं ऐका तरी. अपूर्व प्लीज. अपूर्व 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 थांबा ना. माझं म्हणणं तरी ऐका. अपूर्व माझं म्हणणं तरी ऐका. अपूर्व, हा काय मूर्खपणा आहे? आपल्या बायको बरोबर असं वागलं जातं? वागणं? चांगलं वागण्याची गोष्ट शिकवता तुम्ही मला? ही माझ्या आई बरोबर कशी वागली हे तुम्हाला दिसत नाहीये का? आणि जर ही माझ्या आई बरोबर अशी वागू शकते तर मी देखील असं वागू शकतो. अपूर्व, तू काय करतोयस? आणि जे काय बोलायचंय ना ते हळू आवाजात बोल. सगळ्यात आधी हे सांगतो बाबा, ही जे काही आज वागली आहे ना यात सगळा दोष तुमचा आहे. हिला तुम्ही डोक्यावर चढवून ठेवलंय आणि आता ही स्वतःला महाराणी समजायला लागली आहे. आईचा सन्मान ठेवणं पण हिनं सोडून दिलंय. अपूर्व शांत हो बाळा. जास्त रागावलास तर आपलंच रक्त आटणार ना रे. आई ही वागलीच अशी आहे की राग तर कुणालाही येणारच. तुझ्या विरोधानंतर सुद्धा ही आपल्या बापाच्या वाढदिवसासाठी का गेली? नाही अपूर्व, मी खरं बोलते. मी आईंना विचारूनच गेले होते. त्यांनीच मला जायला परवानगी दिली होती. माझे जाण्याआधी त्या अगदी बऱ्या होत्या. अपूर्व, ती अगदी खरं बोलतेय. ही माझ्या समोरची गोष्ट आहे. कल्याणीने तिला जाण्याची अनुमती दिली होती. बस झालं बाबा, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये.
माझ्या आईला खोटं सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी कारणच हवी असतात. आणि हिला देखील तुम्हीच फूस लावली असणार. अपूर्वा, अरे कल्याणी माझी बायको आहे आणि माझं तिच्याशी काही वैर नाहीये. अरे मग मला तिला चुकीचं सिद्ध करण्याची काय गरज आहे? हा, आणि जर ती चुकीचं वागते तर मी तिचं समर्थनही नाही करणार. आणि कल्याणी तृष्णा बरोबर अगदी गैरव्यवहार करते. ए आई, तू गप्प बस ग, नाही तर परत तब्येत खराब होईल ना तुझी. तू गप्प बस. अरे देवा, कालच्या आलेल्या या नवीन सुनेसमोर आपल्याच बायकोला चुकीचं ठरवतायत. कल्याणी तू चुकीचीच आहेस. तृष्णाने माझ्या समोरच जाण्याची परवानगी मागितलेली आणि तू ती दिलेलीस. आणि पूजाही त्यावेळी म्हणाली होती, वहिनी तुम्ही जा, घरचं सर्व काम मी स्वतः करेन. बस झालं बाबा, आता खूप झालं. मला आता वाटतं की तुम्ही या प्रश्नावर काय बोलूच नाही आणि स्वतःचं मत देखील मांडू नये. कारण हा माझ्या घरचा मामला आहे. तुझं घर, तुझा प्रश्न. अरे मग मला सांग, मी कोण आहे अपूर्व? अरे मी कोण आहे? सुकन्या आमच्या कन्या. तुझा प्रश्न. अरे मग मला सांग, मी कोण आहे अपूर्व? अरे मी कोण आहे? अपूर्व, तुम्हाला जे काही बोलायचे ते मला बोला, पण तुम्ही बाबांना काही बोलू नका. थांब तृष्णा, बोलू दे त्याला, बोलू दे त्याला. मला पण आता समजेल की त्याच्या मनात माझ्या विरुद्ध किती विष भरलंय. बोल अपूर्व, बोल. मी सांगितलं ना बाबा, मला तुमच्याशी एक शब्द देखील बोलायचा नाहीये. मला जे काही सांगायचंय ते मी माझ्या आईशी बोलेन. आणि एक गोष्ट, तशी मला तुमची अजिबात गरज नाही. अपूर्व, मी तुमच्या पाया पडते. तुम्हाला जे काही बोलायचे ते मला बोला, पण बाबांशी अशा शब्दात नका बोलू. वा ग वा, आधी बाप आणि मुलामध्ये भांडणं लावतेस, मग खोटं रडून हात जोडून नाटक करतेस. अगं, जर एवढीच काळजी आहे तुला अपूर्वाची, तर ते का नाही करत जे अपूर्वाला हवंय? हा, स्वतःचं घर का नाही सांभाळत तू? आई तू शांत हो, मी बोलतो ना तिच्याशी. एक गोष्ट ध्यानात असू दे, हे घर माझ्या आईचं आहे आणि इथे तेच होणार जे तिला हवंय. आणि यापुढे माझ्या आईला तुझ्यापासून जरा देखील त्रास झाला ना, तर तो तुझा या घरातला शेवटचा दिवस असेल. समजलं? डॉक्टर साहेब, यांना हे शुद्धीवर आले वाटतं. गुड.
बरं झालं यांना लवकर शुद्ध आली. पण डॉक्टर साहेब, यांची तब्येत अचानक इतकी कशी बिघडली? असं वाटतं की यांना कुठल्या तरी गोष्टींचा मानसिक धक्का बसलाय आणि बेशुद्ध झाले. कित्येक वेळा खूप तणावानंतर असं होतं अचानक. कुठल्याही प्रकारचा धक्का त्यांना त्रासदायक आहे आणि आपल्याला त्यांच्या गोळ्या बदलाव्या लागतील. हे बघा डॉक्टर साहेब, तुम्ही काहीही करा, हवं तर तुम्ही मेडिसिन चेंज करा, पण माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं करा. हे बघा, आता आपल्याला त्यांची पूर्ण मेडिकल टेस्ट करावी लागणार आणि ह्या वेळी त्यांची मेडिसिन खूपच स्ट्रॉंग असते. जर यावेळी पेशंटने कुठल्याही प्रकारचा ताण अथवा तणाव घेतला तर यावेळी यांच्या जीवाला धोका आहे. सुकन्या आमच्या कन्या. जर यावेळी पेशंटने कुठल्याही प्रकारचा ताण अथवा तणाव घेतला तर यावेळी यांच्या जीवाला धोका आहे. मी गोळ्या लिहून देतो, तुम्ही त्या लवकर आणा. हे घ्या. द्या ते मला. चला डॉक्टर साहेब, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येतो. ओके, काळजी घ्या यांची. कृष्ण, तुम्ही आज मी निर्णय घेतलाय की आजपासून आपण दोघं एकत्र नाही राहायचं. असं आपण एकत्र राहण्याचा काय फायदा, कारण आपण अजून एकमेकांना व्यवस्थित समजूनच नाही घेतलं. मी तुला समजावून थकलोय की या घरामध्ये लक्ष दे, सगळ्यांची व्यवस्थित काळजी घे, पण तुझ्या डोक्यात ती गोष्ट शिरतच नाहीये. नाही नाही अपूर्व, असं काही नाहीये. मी बस तर त्यांना कृष्णा, असं नाहीये तर आणखीन कसं आहे? सारखी सारखी तुझी कारणं ऐकून थकलोय मी. आता आपण या घरात एकत्र तेव्हाच राहू जेव्हा तुला या घरातल्या जबाबदाऱ्या कळतील आणि तू माझ्या आईची काळजी घेशील. आणखीन एक गोष्ट, आजपासून तुझ्या घरातल्यांचं नाव पण नाही घ्यायचं या घरात. आईने विरोध केल्यानंतर सुद्धा तू तिकडे गेलेलीस, मग तू त्यांच्यासाठी या घराला कायमचं दुर्लक्ष पण करत राहणार. काय विश्वास ठेवू तुझ्यावर? अपूर्व, मी खरं सांगते, मी आईना विचारूनच तिकडे गेले होते.
त्यांनीच सांगितलं होतं मला की त्या आणि पूजा मिळून घरातली कामं करतील. बाबा जे काही बोलले ते अगदी खरं होतं. एक मिनिट, बाबांना मध्ये आणायची काही गरज नाहीये. मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला फक्त माझ्या आईने लहानाचं मोठं केलंय कष्ट घेऊन. जर माझ्यासाठी कोणी महत्वाचं असेल तर ती फक्त माझी आई आहे. आणि ऐक, जोपर्यंत आपल्या नात्यामध्ये काही सुधारणा होत नाहीये तोपर्यंत मी बाहेरच झोपच आहे. आणखीन एक गोष्ट, आता तुला लगेच झोपायची गरज नाहीये. आईच्या खोलीत जा आणि तिचे पाय दाब. तिची तब्येत ठीक नाहीये. आणि त्यानंतर इथे यायचं आणि गपचूप झोपायचं. समजलं तुला? अपूर्वा, सुकन्या आमच्या कन्या. आई, बाबा झोपले का गं? हो. देवाचे खूप उपकार आहेत आपल्यावर. डॉक्टरांनी जे काही औषध दिले त्याचा परिणाम तरी लवकर झाला त्याच्यावर. पण मला ही चिंता आहे की या धक्क्यामुळे दीपकची तब्येत आणखी तर नाही बिघडणार. अगदी बरोबर म्हणताय आई तुम्ही. त्यांच्या तब्येतीत आता खूप सुधारणा आहे. आता मला फक्त एकच चिंता लागून राहिली आहे की माझ्या साध्या सरळ मुलीला तो अपूर्व ज्या तऱ्हेने खेचत घेऊन गेलाय ना, त्यानंतर तिची तिकडे काय अवस्था झाली असेल. काकू, तुम्ही काळजी करू नका. त्यावेळी भाऊजींना राग आला होता हो. आता तो त्यांचा राग निवळलाही असेल. तुम्ही मुळीच काळजी करू नका. नाही सुहान, माझं मन नाही शांत होणार. आई थांब, मी ताईला आता फोन लावते. परत फोन कर. हॅलो. हॅलो. हा कोण? जिजाजी, मी आकांक्षा बोलते. मी ताईशी बोलू शकते का? आकांक्षा, तृष्णा थोडी कामात आहे. का तुम्ही सारखे सारखे फोन करून तिचा संसार मोडू पाहताय? पण जिजाजी, नक्की काय झालंय? हे बघ आकांक्षा, ते मी तुला नाही सांगू शकत. पण तिला सारखा सारखा फोन नको करत जाऊ. समजलं तुला? ओके. काय झालं आकांक्षा? अपूर्व काय म्हणाला? काही नाही आई. ते म्हणत होते की त्यावेळी त्यांचा मूड खराब होता म्हणून ते असे वागले. पण आता सगळं तिकडे ठीक आहे. ताई झोपली आहे आणि ते म्हणाले की आपण उद्या तिच्याशी बोलू शकतो. तू खरं सांगतेस ना आकांक्षा? असं तर नाहीये ना की तू माझ्यापासून काही लपवतेस? नाही आई, मी कशाला तुझ्यापासून काही लपवू. तसंही उद्या तू ताईशी बोलून घे, म्हणजे तुलाही खात्री पटेल. आकांक्षा बरोबर बोलतेय पार्वती. काळजीचं काहीच कारण नाहीये.
हो आई. देव करो आणि सगळं काही नीट हो. आई, खूप रात्र झालीये, तुम्ही झोपा आता. ठीक आहे सुनबाई. अरे हो सुनबाई, तूही दीपककडे जाऊन बसो. या अशा अवस्थेत त्याला एकटं सोडणं ठीक नाहीये. ठीक आहे. हो आई. आकांक्षा, आकांक्षा, तर मला सगळं खरं सांग की फोनवर तुझं काय बोलणं झालं. जिजू खूप चिडले होते सोहन, आणि ते म्हणत होते की सारखा सारखा इकडे आता फोन करत जाऊ नका. आणि मी काही बोलायला जाणार एवढ्यात त्यांनी फोन कट करून टाकला. मला तर भीती वाटते की काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे. आकांक्षा, हे खूप बरं केलंस की तू आईला काहीही सांगितलं नाहीस ते, नाहीतर रात्रभर त्यांना झोप लागली नसती ग. हो सोहन, पण अजून किती दिवस मी आईपासून हे लपवू. पण आता मला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की नक्की ताईच्या घरी काय प्रॉब्लेम आहे की तिची ही परिस्थिती आहे. हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या